मंडळी, आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक मानसिक समस्या सतत भेडसावत असतात. आज याच समस्यांवर चर्चा घडवण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नमस्कार 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 प्रेक्षको, आरोग्य वार्ता या आमच्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मी रसिका मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, तुम्हाला माहितीच आहे की दर आठवड्याला आमच्या या कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रातले वेगवेगळे मान्यवर येतात आणि आरोग्यविषयक प्रश्नांना उत्तरं देतात, हो की नाही सर? तसंच आज आपल्या या कार्यक्रमात आलेले आहेत मानसिक आरोग्याबद्दल चर्चा करायला सर, तज्ञ डॉक्टर असे अभिनिवेश दधीच सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर डॉक्टर दधीच सर यांनी मुंबई युनिव्हर्सिटीतून सायकोलॉजी या विषयामध्ये डॉक्टरेट मिळवलेली आहे आणि त्यानंतर ते गेलेले आहेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. तिथे त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे मानसिक आरोग्य, संतुलन आणि विकास या विषयामध्ये. सर आमच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि आपण लगेच स्वागत करणार आहोत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित असलेल्या आपल्या प्रेक्षकांचं सुद्धा स्वागत. जोरदार टाळ्या. तर आपण अजिबात वेळ वाया न घालवता लगेचच आपल्या प्रश्न उत्तरांना सुरुवात करूयात. येस नक्कीच नक्कीच. पण त्याआधी मला इथे बोलवल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की सध्या लोक मानसिक आरोग्याविषयी बोलणं टाळतात. म्हणजे आपल्याकडे त्याबद्दल फार कमी बोललं जातं. मला असं वाटतं की तुम्ही बोललं पाहिजे. लोकांना असं वाटतं की मानसिक आरोग्याविषयी बोललो तर मला लोक वेडे म्हणतील का, पण तसं नाही आहे. त्यामुळे माझं इथे उपस्थित सर्व प्रेक्षकांना आणि टी व्हीवर पाहत असलेल्या लाईव्ह प्रेक्षकांना माझं सांगणं आहे की तुम्ही बोला, मनमोकळेपणाने बोला. जे काही प्रश्न आहेत तुम्ही मला विचारा, बिंदास विचारा. बोला, मोकळवा हेच म्हणायचंय सर. अजिबात वेळ घालवता लगेच सुरुवात करूया. बोला सर, तुम्ही प्रश्न विचारा, तुम्ही मोकळे व्हा सर. हो, मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी आहे ना अरुण कदम. अच्छा, ही समस्या आहे? नाही म्हणजे मला कळलंच नाही. अरुण कदम नाही, ही समस्या नाही, हे माझं नाव आहे. अच्छा, नाव आहे. ओके. तर डॉक्टर नमस्कार. दुधी डॉक्टर सर, डॉक्टर दुधी नाही, डॉक्टर दधीच. सॉरी नाही, इट्स ओके. डॉक्टर दुधीच उगाच लावताय तुम्ही, तसं नाहीये. डॉक्टर दधीच हे आधीच सांगायला पाहिजे ना. मला असं वाटतंय किती वेळ गेला तरी यांना कधीच जमणार नाही. जाऊ दे, तुम्ही फक्त डॉक्टर बोला. हा, तर माझा एक ना महत्वाचा प्रश्न आहे. विचारा. म्हणजे आंघोळी करताना मी म्हणजे सगळ्यात पहिला कुठल्या अवयवाला साबण लावायला पाहिजे? काय म्हणालात मला कळलं नाही. नाही म्हणजे आंघोळीची सुरुवात नेमकी कुठून करायला पाहिजे? म्हणजे बघा, आता मी अशी आंघोळीला सुरुवात करतो चेहऱ्यापासून. ते चेहऱ्यापासून साबण लावायला सुरुवात केली ना तर मग माझ्या डोळ्यामध्ये साबण जातो, मग माझ्या डोळ्यात चुरूतो, मग मला जाम त्रास होतो. मग मी काय करतो, असं डोळं बंद करतो ना, मग सगळ्या अंगाला साबण लावतो. पण डोळं बंद केल्यामुळे काय होतं की कुठल्या अंगाला साबण लागलाय, कुठल्या भागाला साबण नाही लागलाय हे मला दिसतच नाही. मग ही माझी अडचण आहे. आणि मग डोळे बंद असल्यामुळे साबण खाली पडला तर तो उचलायला गेलो ना तर उठताना ना म्हणजे डोक्याला असं नळ लागतो. अरे रे रे, असं टणकन असं नळ लागतो. मग मला जाम त्रास होतो. तर मला काय विचारायचं की आंघोळ करताना सगळ्यात पहिलं कुठल्या अवयवाला साबण लावायला पाहिजे? ऍक्च्युली या प्रश्नाचा आणि मानसिक आरोग्याचा काहीच संबंध नाही आहे. नाही कसा. माझ्या बाबतीत पण रोजच असं घडतं का नाही. म्हणजे कसं, रोज आंघोळ करायला गेलो ना तर नुसती चिडचिड. मग डोकं शांत करायला ना बायको टावेल घेऊन आली की मी तिचा हात धरतो आणि तिला आत खेचतो. मग तिची चिडचिड. त्याच्यामुळं नुसता घरात राडा होत असतो. काय समजलं? तर डॉक्टर, ह्याच्यावर तुम्ही काय उपाय सांगा? सुरुवातीला जे प्रश्न आलेत मला काही सुचत नाही.
नाही खरंच दैनंदिन आयुष्यातले प्रश्न आहेत ऐका ना, माणसाचे. नका बोलू हे उगाच हे ह्यावर मी काय उपाय सांगू. तुम्ही पायापासून सुरुवात करा. अहो ते नेहमीच करतो, पायापासून साबण मी लावतो. बरं. पण मग साबण लावलं का घसरून पडतो ना. पायाला म्हणजे इथे नका लावू हो. हे आहे ना, पाऊल आहे, पोटरे आहेत, इथून सुरुवात करा. इथून सुरुवात करा तुम्ही. तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे आहेत? हा म्हणजे छोटासा असं एक छोटासा विचारा, प्रश्न विचारा. आहे की साबण बघा असंपतो, मग अशी आवरीची तुकडी राहते, छोटासा तुकडा राहतो. असं चपटी राहते, हा. आपण खपली म्हणतो त्याला. तर ती अशी वरून लावली काय न अशी खाली लावली काय, पण ती लावता लावताना मध्येच ती हरवते हो. मध्येच ती हरवते, म्हणजे तुकडे हरवते. मग ती अशी कुठं पडली तर मग खाली पडली काय तर खाली दिसत नाही, मग अंगाला कुठं चिपकले काय बघतो तर ती पण नाही. नेमकी कुठं जाऊन लपते ना ते कळत नाही. मग अडचण काय होते, मध्येच कधीतरी असा घाम येतो ना, नुसताच फेस येतो. तर माझा असा एक छोटासा प्रश्न आहे की ती खपली नेमकी कुठं लपते बा. ते मला सांगितलं तर बरं होईल. हे काय प्रश्न विचारतायत. हे बघा, ह्या प्रश्नाचा आणि मानसिक आरोग्याचा काहीच संबंध नाहीये. तो नाही कसा. मला सांगा, आपण रोज आंघोळ करतो. समजा आपण जर नीट आंघोळी केलेली नाही, म्हणजे साबण बिबन लावून जर आंघोळी केलेली नाही, तर आपल्या अंगाला वास येतो. त्याच्यामुळे सामाजिक प्रश्न उभा राहतो का नाही, काय समजलं. आणि कसा आपण समाजात वावरतो आणि आपल्या अंगाला वास येतो, त्याच्यामुळे आपल्या मनात नयनगंड निर्माण होतो. नयनगंड नाही, त्याला न्यूनगंड असं म्हणतात. ते असेल असेल तर नाही, न्यूनगंड. न्यूनगंड, त्याच्यामुळे मानसिक प्रॉब्लेम तयार होतो. काय समजलं. हे कुठे आणलं तुम्ही, मला काय कळत नाही. मला वाटतंय यावर उपाय मला असा, आता प्रश्न विचारला उत्तर द्यावं लागेल. तुम्ही 2 साबण वापरा, म्हणजे एक हरवला की दुसरा वापरा, एवढं सोपं आहे ते. अरे हे आयडिया सोपी आहे, अजून पण आपल्याला कल्ली पण नाही ती. तर प्रेक्षक पाहिलं का म्हणजे आपल्या प्रेक्षकांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर यांनी दिले 2 साबण वापरा. मी सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करू इच्छिते की एकदा तरी अंघोळ करताना तुम्ही 2 साबण वापरून अंघोळ करून बघाच. वा वा वा. आता वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. कुणाला अजून प्रश्न विचारायचे असतील तर हात वर करा. माझी रिक्वेस्ट आहे, नीट प्रश्न विचारा. विचारा. मोकळे व्हा. यांच्यासारखं नाही म्हणजे. हा म्हणजे तुम्हाला कळलं नाही, माझं वेगळाच प्रश्न आहे. वेगळं आहे माझं, महत्वाचं आहे माझं. विचारा. माझं कसं आहे सर, मी दिवसातनं 2 वेळा ब्रश करतो. वा उत्तम. म्हणजे सकाळचा एकदा करतो ना रातचा एकदा करतो. अरे वा, 2दा करता का. हा 2दा ब्रश करतो. वा. तर काय होतंय, रातचा जेव्हा ब्रश करतो की नाही मी, तेव्हा ब्रश वरती जास्त टूथपेस्ट येते. अरे रे रे रे. थांबा, यांच्या आधी रिएक्शन घ्या सगळ्या. हे घ्या. नाही करायचं. बोलतायत ना ते मध्ये नका नाही. माझं चुकलं, माफ करा. तुम्ही बोला, माफ करा मला. बोला. म्हणजे काय होते सर, जास्त टूथपेस्ट येते की नाही रातची, मग मी काय करतोय, रातच 2 वेळा ब्रश करतोय. मग आता रातच जर मी 2 वेळा ब्रश केलाय तर सकाळी उठल्यावर परत नाही केला चालतोय का. माझ्या लक्षात आलंय की तुम्ही रात्रीच एकदा 2दा ब्रश करता, पण आपलं विज्ञान काय म्हणतं की माणसाने दिवसात 2दा ब्रश केलं पाहिजे. जर का तुम्ही रात्रीच 2दा ब्रश करता, मग सकाळी उठून पुन्हा एकदा ब्रश करावं का, हा प्रश्न तुमच्या मनात आहे. मला वाटतं प्रेक्षक असंच असतं की माणसाच्या मनात असे वैचारिक एक भावनांचे तरंग उठत असतात आणि आपण कुठे जावं, काय करावं कळत नाही. दधीच सर, डॉक्टर दधीच सर, या प्रश्नावर काय उत्तर द्याल तुम्ही. तुम्ही केस कापले तरी आतून कट मारलाय, काय केलं. फारच उत्तम विनोद करता बरं. हे काहीही प्रश्न विचारतायत, तुमच्या लक्षात येत आहे का काही हे म्हणजे मला ह्या प्रश्नाची अपेक्षा नाहीये मला. हा प्रश्न अपेक्षित नव्हता. नाही म्हणजे जेन्युइन प्रश्न आहे ना माझा सर. काय होतं, आता रातचं बी मी टूथपेस्ट लावणार, सकाळचं बी लावणार, मग माझ्यात निवडगंड निर्माण होतोय सर. निवडगंड नसतो तो, न्यूनगंड असतो. मग काय मी ह्याच्यावर लय उपाय करून बघितले घरगुती, पण काहीच झालं नाही हो. पण आता काय व्हायला लागले माहितीये का, दोन्ही बाजूने टूथपेस्ट बसा बाहेर यायला लागली. दोन्ही बाजूने टूथपेस्ट कशी येईल बाहेर. येते, मी तुम्हाला दाखवायला आणले, बघा मी दाखवतो. बघा प्रेक्षक, आपल्या लोकांनी इथे नमुना सादर करण्यासाठी आणले. इथे आपल्याला प्रात्यक्षिक बघता येईल की बसा कशी काय बाहेर येते. आरोग्याचं काही बघा, ही टूथपेस्ट नाही, दोन्ही बाजूने बघा, आया. दोन्ही
म्हणती बाहेर. दोन्ही बाजू बाहेर. अरे मूर्ख माणसं, दोन्ही बाजूने कापले म्हटल्यावर दोन्ही बाजूने बाहेर येईल ना ती. नाही नाही Live- आय एम सॉरी live आय एम झालं. सॉरी आय एम सगळे सॉरी बघतायत. आय एम सॉरी. तू नाही, नाही. तुम्ही दोन्ही बाजूने कापलंय ती ट्यूब, तर दोन्ही बाजूने बाहेर येणार ना. नाही सर तसं नाही, पण मग प्रत्येक वेळेला टूथपेस्टच बाहेर यायला पाहिजे ना. कवा कवा केचप बाहेर येते. हे काहीतरी वेगळंच आहे. वेगळंच आहे एक हे. मिनिट, हे हा, म्हणजे ketchup काय मध्ये- होतं, केचप बाहेर येते. मग सकाळी ब्रश करायला गेलं का नाही, अगो अला खायचं होतं केचप आहे. मग परत नाश्ता करायला गेलो, मी सँडविच खातोय ना नाश्त्याला, मग सँडविच करायला गेलो, अयो ह्याला का टूथपेस्ट लावली आहे? असं होतंय सर. मग तुम्हाला कळतंय का, तुम्ही केचपच्या जागी टूथपेस्ट ठेवता आणि टूथपेस्टच्या जागी केचप ठेवता. हा नाही, तुमचा गोंधळ चाललाय. नाही, मी दोन्ही बी फ्रीज मध्येच ठेवतोय. अरे टूथपेस्ट फ्रीज मध्ये कोण ठेवतं? मी नाही ठेवायची. तोंड वर करून सांगू नका मी ठेवतो. फ्रीज मध्ये केचप ठेवा, टूथपेस्ट बाथरूम मध्ये ठेवा. हे मी काय बोलतोय, कुठली चर्चा आहे? चिडू नका. प्रेक्षक हो, आव पण सर उत्तर देतीलच या प्रश्नाचं. आता विचारा. सर बाथरूम मध्ये ठेवलं, मग सँडविच करायला काय बाथरूम मध्ये जायचं होय? तिथं लावायचं सँडविचला. कसं तिथं बाथरूम मध्ये मी केचप लावायचं? फ्रीज मध्ये ठेवलंय ना आपण. केचप फ्रीज मध्ये ठेवलंय. मग सर ते ओळखायचं कसं की कुठला केचप आहे आणि कुठलं टूथपेस्ट आहे ती? हां. केचप लाल असतं, टूथपेस्ट पांढरी असते. आमचं दोन्ही लाल आहे सर. सर यांचं दोन्ही लाल आहे सर. आमचं दोन्ही म्हणजे मी ते आयुर्वेदिक असतं नाही ते स्ट्रॉबेरी फ्लेवरचं तसलं वापरतो. नाही मग थोडं खाऊन बघा. केचप गोड असतं, टूथपेस्ट वेगळी असते. आमचं दोन्ही गोड आहे सर. सर यांचं दोन्ही गोड आहे सर. मला उपाय सापडलाय. काय मग नाही, मग नाही, काय- नाही, I'm sorry. कसं ओळखायचं कसं हा, मग? काय करा तुम्ही, काही वेळा ब्रेडवर टूथपेस्ट लावून खा आणि टूथब्रशवर केचप लावून ब्रश करा. म्हणजे हाताला येईल ती लावायचं, हाताला येईल ती खायचं. हा, सरांनी उत्तर दिलेलं आहे. आपण वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे. या प्रश्नाला आपण खूपच वेळ दिलेला आहे. तर लोक तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर हात वर करा. हा मला एक प्रश्न पडलाय, म्हणजे जुनियन आहे, एकदमच जुनियन आहे माझा विचार. प्रश्न. म्हणजे चड्डी घालताना माझा बॅलन्स जातो. हा म्हणजे असं चड्डी घालताना एक पाय असा वर करतो ना, तर मग माझा बॅलन्स जातो. अरे बाप. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? आणली चड्डी आणली. नाही एक घातली पाहिजे. नाही मी सांगितलं असतं कशी घालायची. एक काम करा, मग तुम्ही चड्डी बसून घाला. हां. नाही पण बसून घातली तर ती ओली होती हो. बाथरूम मध्ये मी ह्या प्रश्नांची उत्तर द्यायला नाही आलो इथे. मी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मधनं रिटर्न आलो. माहितीये सर, यांना समजावा तुम्ही. माहितीये सर, पण उत्तरांचं कसं असतं ना, प्रश्न आले की आपल्याला उत्तरं सुचतातच. म्हणजे परीक्षेला जाताना आपल्याला काय वाटतं की परीक्षेला गेल्यावर बाबा आपल्याला उत्तर आठवणारच नाही, मग आपण उत्तर जाऊन काय लिहायचं. पण परीक्षेचा पेपर समोर आला की प्रश्न दिसले की आपल्याला उत्तरं दिसायला लागतात. ती खुर्चीला लावलेली स्प्रिंग काढा आधी, ती त्याच्यावर उडताय मगातपासून तुम्ही. माफ करा सर, मला एवढंच म्हणायचं तुम्हाला, ते प्रश्न आले की तुम्हाला उत्तर आपसुक सुचतंय सर. एक त्या तुम्ही मिनिट, उत्तर. मला वाटतं तुम्ही बसलात ना, तुम्ही खूप जेन्युइन दिसताय. तुम्ही काहीतरी प्रश्न विचारा ना. हे पहिल्या लाईनीतले वेगळंच काहीतरी विचारताय. तुम्ही विचारा विचारा प्रश्न. विचारा. विचारा. प्रश्न विचारायचा आहे. हा, माझं बसायचं ठरलं होतं फक्त. वा वा वा. मला सांगितलं ना विचारायचं. ए बाबा, काहीतरी विचार कर. तिथे पण नुसता बसलेलाच असतो, काहीच करत नाहीस. हा, अरे विचार ना, एवढे विचारतात प्रश्न, विचारला विचार ना एखादा. बरं मी माझा एक जेन्युइन प्रश्न मी विचारू काय? अहो नाही हो, तुम्ही नाही, नाही. जेन्युइनच्या नावाखाली ना. नाही सर, खरंच विचार. genuine प्रश्न. Please, म्हणजे मी Genuine, चालतो genuine. काय आहे, माझ्या नाकातलं केस पांढरं होता, ते डाय कसं करायचं? काहीच अर्थ नाहीये या हे संपवा. मी सांगतोय, उगाच काही विचारतायत आता. नाही एक माझा एक प्रश्न राहिलाय की कल्ले कापताना ना कधी एक छोटा राहतो एक मोठा राहतो. मग अशा वेळी काय करायचं? तू इथून कापून घ्या अख्खा स्वतःला. ह्याचा काहीच उपयोग नाही. कळतंय तुम्हाला? ह्यांना समजावा तुम्ही. नाही सर, कसं होत आहे त्यांचं की हे मानसिक प्रश्न, मानसिक विचार आपल्या शरीरावर आघात करायला लागले ना, की मग आपलं शरीर आहे ना ते असं कसं वेडगळच होऊन जातं. म्हणजे कसं त्याचा उहापोह करणं म्हणजे कठीणच होऊन जातं सर. काही बडबडताय. शब्द फक्त एकत्र आले ते एकत्र केलेत बडबडताय. काही नाही, तर असं वाक्यांना अर्थ असं नाही. काहीच नाहीये सर. तुम्ही सगळं येडगळ बिडगळ काय बोलताय ना, तुम्हीच करताय ते सगळं. सर
माझं एक विचारायचं राहिलं होतं. हा विचार विचार हे म्हणजे वेगळाच प्रश्न आहे. हा. ह्याच्यासारखा नाही. नाही, अरे तुम्ही विचार ना, विचारा. मी आहे ना, विचार मित्रा विचार. काय हा, सर मला बन्यान घालायची सवय आहे ना. हा बिंबीत कापूस कसं काय जमा होतोय? मस्त प्रश्न विचारला, छान मस्त. कापूस कसा तयार होतो? हा बिंबीत नाही, त्याचे उपयोग आहेत. त्या कापसाची वात कर, हा त्याने एक दिवा लाव, हा त्या दिवावर मशाल पेटव आणि मशालीने जाळ स्वतःला, सगळ्यांना जाळा. पहिले हिला जाळा, आले काय ते टोप. मला नाही थांबायचं. कार्यक्रम- मला